हा व्हिडिओ 21 ते 25 वर्षाच्या मुला-मुलींसाठी. मित्रांनो, तुम्ही आता काही 2 ते 3 वर्षापासून Instagramवरती बघताय की एक बिझनेस लॉबी अशी तयार झाली, युवा उद्योजक. मित्र, त्यांच्या नादी नका लागू. जॉबवरती फोकस करा. अगोदर तर जॉब करण्याचा प्रयत्न करा. ह्या लोकांचं काहीतरी घरचं एकदम मोठं गडगंज संपत्ती असते आणि हे उद्योजक झालेले असतात आणि हे त्याचंच लेगसी पुढे घेत असतात. तुम्ही जोपर्यंत संघर्ष बघत नाही, त्या संघर्षामध्ये खूप काही गोष्टी शिकायला भेटत असतात. मित्रांनो, तुम्ही कंपनीमध्ये जॉब करणं खूप कमी जास्त लेखलं जात असतं की अरे कंपनीत काम कर, अरे कंपनीत खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. मित्रांनो, आज माझ्या भारतामध्ये कैक सारे मित्रमंडळी आहेत. आसाम, मणिपूर, इकडं म्हणजे पंजाब, यूपी, एमपी, बिहार, इकडं तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटका, तेलंगणा, इकडच्या साईडचे मंडळी आहेत माझेवाले. सोपा अनुभव नाही मित्रांनो, खूप जास्त भयंकर अनुभव आहे. गावामध्ये राहून सण तुम्हाला कुठला अनुभव भेटणार आहे? गावामध्ये राहून तुम्हाला काय शिकता येणार आहे? एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी असते ना मित्रांनो, ती ह्या संघर्षामधनंच तर आपल्याला तयार करत असते. कठीण काळामध्ये कसं राहायचं असतं, कसं वागायचं असतं, कमी याच्या गोष्टीमध्ये कसं जगायचं असतं ना, ती परिस्थिती शिकवत असते आणि ही काय तुम्हाला आयटी वाले जॉबवाले तर कधी शिकवणार नाही. त्यासाठी तुम्हाला एमआयडीसी मध्ये यावं लागेल, कारण की एमआयडीसी मध्ये जे मुलं राहतात त्यांचा संघर्ष विचारा त्यांना कसा आहे. पण तुम्हाला एमआयडीसी मध्ये नाखुश असा कोणताच मुलगा दिसणार नाही. पगार कमी आहे, पण मित्रमंडळी इतके भारी भेटलेले असतात की त्यांच्यासोबत जगत असताना तुम्हाला एक वेगळं आयुष्य जगायला मिळत असतं. जर का तुमचा पण कुठला मित्रमंडळी जर एमआयडीसी मध्ये काम करत असाल ना, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि जर रांजणगाव एमआयडीसी मध्ये राहत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये हाय पाठवा. आपण नक्की भेटू.